नाशिकमध्ये संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली आहे। पती विजय सहाणे, पत्नी ज्ञानेश्वर सहाणेंनी गळफास घेतलेला आहे। या गळफास घेण्याआधी 9 वर्षांच्या चिमुकलीला त्यांनी विष पाजून तिचं जीवन संपवलेलं आहे। काही वर्षांपूर्वी विजय सहाणेंची नोकरी गेल्याची माहिती मिळतेय। या घटनेचं नेमकं काय, या ठिकाणी नेमकं काय घडले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। मध्ये राहणाऱ्या कुटुंबानं आपलं जीवन संपवलेलं आहे। पती पत्नीनं आपलं जीवन संपवण्यापूर्वी आपल्या मुलीला देखील त्या ठिकाणी विषप्राशन करून तिलाही संपवलं आणि त्यानंतर त्यांनी स्वतः आत्महत्या करून घेतली गळफास घेत। या समोर बघत असलेल्या या घरामध्ये हे कुटुंब राहत होतं सहाणे। मूळचे ते गवळाणे इथले रहिवासी असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून ते इथे राहत होते। नोकरीचा त्रास असेल किंवा कर्जाचं घराचा जो हप्ता असेल त्याचं एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी टेन्शन घेतलं असावं आणि त्या सगळ्या त्रासातनं त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातंय। ही अचानक टोकाची भूमिका का घेतली ते आम्हाला काही सांगता येत नाही। सगळं वेल सेटल आहे, सगळं व्यवस्थित चाललं होतं, बाकी अशी का भूमिका घेतली काय माहित नाही। बॉस मध्ये कामाला होते, त्यांचा काही इश्यू चालू होता कंपनीमध्ये, बाकी त्यांची केस तर चालू आहे कोर्टामध्ये, तेच बाकी काही असं नुसतं त्या कारणामुळे तो घेईल असं काही सांगता येत नाही। पण बॉसची केस चालू होती त्यांची कंपनीचं त्याचं चाललं होतं। कंपनी त्याची जी बॉस कंपनी जात होता तर त्यांनी ते बाहेर राज्यात पाठवणार होते, त्यांना बदली करणार होते, तर त्या हिशोबाने त्याचं थोडंसं होतं विचार, तो सांगत होता तसं। पण मग असं खूप एवढं टोकाचं पाऊल उचललं एवढं नव्हतं। पोलीस तपासात नेमक्या काय बाबी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।